भुसावळ तालुक्यातील किनी शिरपूर एमआयडीसी परिसरातील नमो एनर्जी कंपनीच्या आवारातील गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीचा पर्दाफाश करण्यात भुसावळ तालुका पोलीस आणि पुरवठा विभागाला यश आलं आहे। रविवार दिनांक 18 रोजी दुपारी प्रशासनाने टाकलेल्या धाडसत्रात तब्बल 30,000 लिटर डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाने भरलेला टँकर जप्त करण्यात आला असून एकूण 36 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। गुजरात कनेक्शन असलेल्या या कंपनीवर झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि ऑइल माफियांचे धाबे दणाणलेत। नेमकं प्रकरण काय आहे? भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला किनी एमआयडीसी मधील प्लॉट नंबर F5051 वरील नमो एनर्जी या कंपनीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती। तिथे एक टँकर उभा असून त्यात डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ असल्याची खबर मिळताच यंत्रणा कामाला लागली। भुसावळ तहसीलदार यांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक पूजा अंधारे आणि त्यांच्या पथकाने पंचासमक्ष रविवारी सकाळी 11च्या सुमारास कंपनीच्या आवारात धडक दिली। प्रसंगी घटनास्थळी GJ24V7655 क्रमांकाचा टँकर उभा असल्याचं आढळून आले। पथकाने टँकरच्या कॉकमधून दोप पदार्थ काढून पाहणी केली असता त्याला डिझेलसारखा उग्र वास येत असल्याचं स्पष्ट झाले। यावेळी उपस्थित कंपनी मालकाचे भाऊ अमीन इक्बाल तेली राहणार सुरत यांची चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरं मिळाली। हा टँकर ट्रान्सपोर्टचा असून तो भाडे करारावर आणल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे। अधिकाऱ्यांनी टँकरमधील इंधनाची घनता आणि तापमान मोजले। हा पदार्थ बायोडिझेल आहे की भेसळयुक्त डिझेल याची खात्री करण्यासाठी नमुने सीलबद्ध करून प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। सदरील टँकर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात सुरक्षिततेसाठी हलवण्यात आला आहे। ब्युरो रिपोर्ट महान्यूज 19 भुसावळ।